बुलेटिनची सुरुवात करूया या तासाच्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊन। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची। सीपी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती। सीपी राधाकृष्णन यांनी 452 मतं मिळवत विजय संपादन केलाय, तर इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डींना 300 मतं मिळाली। इंडिया आघाडीचे खासदार फुटल्यानं रेड्डींना धक्का बसला। राधाकृष्णन यांना अपेक्षेपेक्षा जास्त मतं मिळाली। 752 वैध मतांपैकी 15 मतं बाद झाली, तर 14 खासदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा अंदाज आहे। त्यामुळे इंडिया आघाडीचे हे बंडखोर खासदार कोण अशी चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान सीपी राधाकृष्णन यांच्या जागी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण होणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष असेल। दरम्यान उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर सीपी राधाकृष्णन यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। Mr. Kharge seems to have lost faith in VP post, sir. He is saying that he would expect you to have that equal footing for opposition, and he's also saying that you won't succumb to the resistance. Every post is important, but every post has its own limitations. We have to understand that and we have to work within that framework. दरम्यान कोणाची मतं फुटली यावरून आता शक्यता वर्तवल्या जात आहेत। अवैध ठरलेली 15 मतं इंडिया आघाडीची मानली तरी इंडिया आघाडीला आम आदमी पार्टीची मिळून 312 मतं मिळायला हवी होती, मात्र ही 12 मतंही इंडिया आघाडीला मिळालेली नाहीत। त्यामुळे आपच्या 12 खासदारांनी एनडीएच्या उमेदवाराला मतदान केलं किंवा इंडिया आघाडीतली 12 मतं एनडीएच्या पारड्यात पडली याचा अर्थ निघू शकतो। ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातील खासदारांना महायुतीतील नेत्यांकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात होतं, मात्र इंडिया आघाडीतील कोणत्या पक्षांची मतं फुटली हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही। अवैध ठरलेली 15 मतं एनडीए आघाडीची मानली तर इंडिया आघाडीतील फुटीर मतांची संख्या आणखी वाढेल। दरम्यान उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील मतांचं गणित नेमकं काय होतं आपण पाहूया। सीपी राधाकृष्णन यांना 452 मतं मिळाली आहेत। सुदर्शन रेड्डींना 300 मतं मिळाली आहेत। एकूण 781 पैकी 768 सदस्यांचं मतदान झालंय। 752 मतं वैध ठरली आहेत, 15 मतं अवैध ठरली आहेत। 13 सदस्यांनी मतदान केलेलं नाही। एनडीएला 440 मतं मिळण्याची शक्यता होती, प्रत्यक्षात 12 अधिक मिळत एकूण 452 मतं मिळाली। इंडिया आघाडीला 327 मतं मिळणं अपेक्षित होतं, पण प्रत्यक्षात फक्त 300 मतं मिळाली। एनडीएच्या उमेदवाराला 35 मतं अधिक मिळाली असा दावा शिंदेच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंनी केला। पक्षाच्या पुढे जाऊनही काही संबंध टिकवणं महत्त्वाचं असतं असं म्हणताना त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेची मतं फुटल्याचा दावा केलाय, तर इंडिया आघाडीची 14 मतं फुटली आहेत असा दावा करत श्रीकांत शिंदेंनी समझने वाले को इशारा काफी है असं सूचक वक्तव्य केलंय। आम्ही सगळ्यांच्या संपर्कात असतो, आमचे रिलेशन जे आहे सगळ्या खासदारांबरोबर चांगले आहेत आणि मला वाटतं चांगले जेव्हा आपण संबंध सगळ्यांशी ठेवतो हे पक्षाच्या पुढे जाऊन हे सगळे संबंध असतात, म्हणून आज एवढा मोठा विजय जो आहे हा झालेला आहे। समझने वाले को इशारा काफी आहे। मी एवढं विस्तृत तुम्हाला सांगितलं की किती मतं मिळणार होती, कशी मतं मिळणार होती। दरम्यान महाराष्ट्रातील विरोधी खासदारांनी एनडीए उमेदवाराच्या बाजूने मतदान केलं असा खळबळजनक दावा शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलाय। सामने ही है कितने वोट्स मिले, 100% क्रॉस वोटिंग हो गया। लोगों ने, विरोधी दल के लोगों ने भी मोदी जी के नेतृत्व में विश्वास रखा, इसका एक उदाहरण है। और आप क्या बोल रहे हैं महाराष्ट्र, हाँ महाराष्ट्र के वोट फूटे हैं। मतदान बॅलेट पेपरवर झालंय तरीही ही परिस्थिती आहे असा टोला भाजप खासदार निशिकांत दुबेंनी राहुल गांधींना लगावलाय। नक्षलवादी विचारसरणीचा पराभव झाला, राहुल गांधींची एकता संपली का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। बातमी नेपाळमधून आहे। नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया ॲप बंदी विरोधात लाखो तरुण सोमवारी रस्त्यावर उतरले। या आंदोलकांनी सरकारविरोधात निदर्शनं केली, मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। त्याच आंदोलनाचे पडसाद काल दुसऱ्या दिवशीही पाहायला मिळाले। आंदोलकांनी नेपाळमधल्या महत्त्वाच्या इमारती, मंत्र्यांची निवासस्थानं यांना लक्ष्य केलं। थेट सुप्रीम कोर्टात शिरत जाळपोळ करण्यात आली।
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यासह अनेक आजी माजी मंत्र्यांची घरं जाळण्यात आली तर आतापर्यंत या हिंसक आंदोलनात 25 जणांचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. नेपाळची राजधानी काठमांडू इथं आजही जमावबंदी आहे. काठमांडूतली दुकानं आता बंद आहेत. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतर आजही तणावपूर्ण परिस्थिती नेपाळमध्ये कायम आहे. नेपाळमधल्या आंदोलकांच्या हातात शस्त्र पाहायला मिळत आहेत. नेपाळच्या संसदेवर हल्ला केल्यानंतर जमावानं बंदुका लुटल्यात. अनेकांच्या हातात AK-47 सारखा अत्याधुनिक रायफल्स दिसत आहे. नेपाळी सुप्रीम कोर्ट आणि संसद परिसरातील शस्त्रसाठा आंदोलकांच्या हाती लागलाय. तरुणाईच्या उद्रेकानंतर अखेर नेपाळमध्ये पंतप्रधान ओलींना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे नेपाळमध्ये अखेर सत्तांतर होणार हे अटळ आहे. नेपाळच्या पंतप्रधानांसह आतापर्यंत 11 मंत्र्यांनी राजीनामा दिलाय. नेपाळमध्ये तरुणांकडून झालेल्या हिंसक निदर्शनांची नैतिक जबाबदारी स्वीकारत सगळ्यांनी राजीनामे दिले. नेपाळमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय. काल रात्री रवी लामिछाने, बालेन शहा आणि लष्कर प्रमुखांची बैठक पार पडली. सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायाधीश सुशीला कार्की यांना हंगामी पंतप्रधान बनवण्याच्या हालचाली सुरू आहेत. सुशीला कार्की या नेपाळच्या सुप्रीम कोर्टाच्या पहिला महिला मुख्य न्यायमूर्ती होत्या. ओली यांच्या राजीनाम्यानंतर बालेन शहा यांचं नाव पंतप्रधान पदासाठी आघाडीवर आहे. 35 वर्षांचे बालेन शहा नेपाळी रॅपर, म्युझिक कंपोजर आणि काठमांडूचे महापौर आहेत. तरुण चेहरा म्हणून बालेन शहा यांच्याकडे पाहिलं जात आहे. बालेन शहा यांनी तरुणांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. लष्कर प्रमुखांशी चर्चा करून नवं सरकार बनवणार असल्याची माहिती बालेन शहा यांनी दिली आहे. या संदर्भात रवी लामिछाने आणि बालेन शहा यांच्यात नवं सरकार स्थापन करण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. दरम्यान ज्यांच्या नावाची आता पंतप्रधान पदासाठी चर्चा सुरू आहे ते बालेन शहा नेमके कोण आहेत पाहूया. नेपाळी रॅपर, संगीतकार, काठमांडूचे विद्यमान महापौर अशी त्यांची ओळख आहे. नेपाळच्या राजकारणामधील तरुण चेहरा आहे. नेपाळच्या अवघ्या 35व्या वर्षी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये ते सध्या आघाडीवर आहेत. पहिले राजकारणी ज्यांनी जेनझी आंदोलनाला पाठिंबा दिला असे बालेन शहा. एकीकडे नेत्यांची घरं जाळत असताना बालेन शहा यांच्या नावानं आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. लष्करानं ताबा घेतल्यावरती बालेन शहांकडे अंतरिम पंतप्रधान पद जाऊ शकतं. आंदोलन जेनझी म्हणजे तरुणांनी हाती घेतलं. तरुण पंतप्रधानांची त्याचमुळे आता चर्चा होतीये. 2022 मध्ये अपक्ष लढलेले बालेन शहा हे काठमांडूचे महापौर झाले. सोशल मीडिया आणि तरुणांच्या माध्यमातून शहांनी 2 महत्वाच्या राजकीय पक्षांना धक्का दिला. तर नेपाळमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर आता लष्करानं सत्ता हाती घेतली आहे. आंदोलनानंतर नेपाळमधल्या मंत्र्यांनी देशातून पळ काढला. तसंच पंतप्रधानांनी पण राजीनामा दिला. यामुळे आता लष्करानं सत्ता हाती घेतली आहे. नेपाळमध्ये सलग दुसऱ्या दिवशी हिंसक आंदोलन झालं. अशातच आंदोलकांनी नक्खू जेलबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. आंदोलकांच्या मागणीनंतर उपपंतप्रधान रवी लामिछानेंची जेलमधून सुटका करण्यात आली. रवी लामिछाने हे विरोधी पक्षातले मोठे नेते असून संघटित गुन्हेगारीचे आरोप ठेवत पंतप्रधान केपी ओली सरकारनं त्यांना जेलमध्ये टाकलं होतं. नेपाळचे माजी पंतप्रधान झालनाथ यांच्या पत्नीची हत्या करण्यात आली आहे. जमावानं निर्घृणपणे झालनाथ यांच्या पत्नीची हत्या केली आहे तर गोळीबाराचे आदेश देणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर आंदोलकांनी हल्ला केलाय. नेपाळमधील परिस्थितीवर पंतप्रधान मोदींनी सीसीएसची एक बैठक घेतली आहे. नेपाळमधील हिंसाचारावर मोदींनी शोक व्यक्त केलाय. हिंसाचारातील मृतांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. नेपाळची स्थिरता आणि समृद्धी भारतासाठी महत्त्वाची असल्याचंही मोदींनी म्हटलं असून नेपाळच्या जनतेला मोदींनी शांततेचं आवाहन केलंय. जनसुरक्षा कायद्याविरोधात राज्यातील विरोधी पक्षानं आक्रमक भूमिका घेतली आहे. हा कायदा रद्द करा या मागणीसाठी महाविकास आघाडी, माकप, भाकप आणि शेकापकडून आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, जळगाव, वर्धा, परभणीसह राज्यभरामध्ये आंदोलन केलं जाणार आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तरीही शिवाजी पार्कमध्ये मोर्चा काढण्यावर महाविकास आघाडीचे नेते ठाम आहेत. भाजपनं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल असं वक्तव्य भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी केलंय.
भाजपच्या ठाण्यातील मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य करून अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदे यांना इशारा दिलाय. दरम्यान गणेश नाईक यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून आधीच शिंदे गटाला आव्हान दिलेलं असताना त्यांनी केलेल्या विधानानं ठाण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. कुणबी प्रमाणपत्र वितरक करण्यासाठी प्रशासन स्तरावरती हालचालींना वेग आलाय. गाव पातळीवरती गठीत केलेल्या समितीचं प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचना मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या समितीमध्ये ग्राममहसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी सदस्य असतील. या सदस्यांसाठी प्रशिक्षण सत्र आणि कार्यशाळा आयोजित करावी अशा सूचना देण्यात आल्या. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा आणि विशेष मकोका न्यायालयात सकाळी 11 वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे. आरोपी सुदर्शन घुलेसह इतर आरोपींच्या दोषमुक्ती अर्जावर न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे. मागच्या सुनावणी दरम्यान आरोपी वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जासह जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला होता. 26 ऑक्टोबरला गौतम अदानी बारामतीमध्ये येणार असल्याची शक्यता आहे. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉलेजच्या उद्घाटनासाठी गौतम अदानींना आमंत्रण देण्यात आलंय. गौतम अदानींनी निमंत्रण स्वीकारल्याची सूत्रांची माहिती आहे. विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या शरदचंद्र पवार आर्टिफिशियल इंटेलिजन्स महाविद्यालयाच्या उभारणीत अदानींनी सीएसआरच्या माध्यमातून पैसे दिल्याचं कळतंय. याआधी 2022 मध्ये गौतम अदानी बारामतीमध्ये अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सायन्स पार्कचं उद्घाटन करण्यासाठी आले होते. सुवर्ण बाजारपेठेमध्ये ट्रम्प टॅरिफचा परिणाम झाल्यानं सोन्याच्या दरामध्ये काही दिवसांपासून सातत्यानं वाढ होतीये. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सुमारे 1,500 रुपयांची वाढ झाल्यानं सोन्यानं पुन्हा नवा उच्चांक गाठला. जळगावमध्ये 1 सप्टेंबरला 24 कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति 10 ग्रॅम 1,08,449 रुपयांपर्यंत होते. नंतरच्या काळात कमी अधिक प्रमाणात सातत्यानं दर वाढतच राहिल्यानं सोनं दररोज नवीन उच्चांक प्रस्थापित करतंय. सोमवारी 24 कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति 10 ग्रॅम 1,11,755 रुपयांपर्यंत होते. मंगळवारी दिवसभरात 1,442 रुपयांची वाढ नोंदवण्यात आल्यानं दर जीएसटीसह प्रति 10 ग्रॅम 1,13,197 रुपयांपर्यंत पोहोचले. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बँकेच्या निवडणुकीचा वाद आता न्यायालयामध्ये पोहोचलाय. या निवडणुकीच्या मतमोजणीवर आक्षेप घेण्यात आला असून या प्रकरणी जय सहकार पॅनलनं न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. या प्रकरणी मंगळवारी 9 सप्टेंबर रोजी पहिली सुनावणी पार पडली असून न्यायालयानं सगळ्या उमेदवारांचं म्हणणं ऐकून घेतलंय. या प्रकरणी आता 19 सप्टेंबरला पुढची सुनावणी होणार असून या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मुंबईतील बहुप्रतीक्षित डीएन नगर ते मंडाळे मेट्रो 2B मार्गिकेचा पहिला टप्पा या महिनाअखेर प्रवासी सेवेमध्ये दाखल करण्याचा मार्ग मोकळा झालाय. मंडाळे ते चेंबूर डायमंड गार्डन या पहिल्या टप्प्यातील मार्गावर मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या पथकाकडून तपासणी केली जाणार आहे. सुरक्षा प्रमाणपत्र मिळताच या मेट्रोचा पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल केला जाईल. डीएन नगर ते मंडाळे मेट्रो 2B मार्गिका 23.6 किलोमीटर लांबीची असून त्यावरती 19 स्थानकं आहेत. पहिल्या टप्प्यात मंडाळे ते डायमंड गार्डन चेंबूर या 5.3 किलोमीटर लांबीच्या मार्गावर मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे. तर मेट्रो 2B चा पहिला टप्पा कसा असेल? पहिला टप्पा आहे मंडाळे ते डायमंड गार्डन 5.3 किलोमीटरचा. पहिल्या टप्प्यामध्ये या स्थानकांवर मेट्रो धावणार आहे. मंडाळे, मानखुर्द, BSNL, शिवाजी चौक, डायमंड गार्डन ही स्थानकं असतील. राज्य सरकारनं 8 सप्टेंबरला मुंबईमध्ये सुट्टी जाहीर केल्यामुळे 10 सप्टेंबर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 11वी प्रवेशाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी ही माहिती दिली आहे. 11वी प्रवेशासाठी 9 सप्टेंबरपर्यंत 13,064 विद्यार्थ्यांचे प्रवेश ओपन टू ऑल अंतर्गत विशेष फेरीमध्ये निश्चित केलेत. कॅप फेरीसाठी एकूण 12,090 विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत. तसंच व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्याक कोटा या अंतर्गत 974 इतके विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. लालबागच्या राजाच्या विसर्जनाला विलंब झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी रील्सच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले होते. विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांवर रील बनवल्याप्रकरणी एका फोटोग्राफरवर काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. विसर्जनादरम्यान पोलीस गर्दीतून राजाची वाट मोकळी करत असताना फोटोग्राफरनं आपल्या रीलमध्ये चुकीचा मेसेज देत तो व्हिडिओ व्हायरल केला. लालबाग राजाचं दर्शन श्रीमंतांसाठी सोयीस्कर आणि सर्वसामान्यांसाठी खडतर असं या व्हिडिओतून दाखवलं होतं. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी संबंधितावर गुन्हा दाखल केलाय.
नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील महाटी इथल्या ग्रामस्थांनी गोदावरी नदीपात्रातील रेती चोरीचे व्हिडिओ व्हायरल केले. महाटी, येळी, शंखतीर्थ आणि वासरी गावच्या शिवारातील रेती चोरीचे हे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करत ग्रामस्थांनी कारवाईची मागणी केली आहे. मात्र तरीही महसूल प्रशासन रेती तस्करावर कारवाई करत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे मुदखेडचं महसूल प्रशासन सध्या चर्चेत आलंय. मुंबईच्या दिंडोशीमध्ये पत्नीनं स्वतःच घरातून दागिने चोरून प्रियकराला दिले आणि आळ पतीवर घेतल्याची घटना घडली. बीएमसीमध्ये कार्यरत असणाऱ्या संतोष हळदिवे यांच्या पत्नीनं घरातून तब्बल 10.5 तोळे सोनं चोरी करून आपल्या प्रियकराला दिलं आणि स्वतःच पोलीस ठाण्यामध्ये जाऊन चोरीची बनावट तक्रार दाखल केली. इतकंच नाही तर घरी येऊन आपल्या पतीला कपाटातून दागिने गायब झाल्याचं सांगून पतीवरच चोरीचा आरोप केला. दरम्यान पतीनं आपला संबंध नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर दोघांनी मिळून दिंडोशी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. सीडीआर तपासले असता उर्मिलाचं पितळ उघडं पडलं आणि या प्रकरणाचा भांडाफोड झाला. 10.5 तोळ्याचे सोनं आम्ही त्यातून रिकव्हरी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नंतर आम्ही थोडा तपास केला तर असं आढळलं की त्या उर्मिलाचं त्याच्या कुठेतरी एका मित्रासोबत प्रेम प्रकरण होतं आणि दोघंही लवकरच लग्न करणार होते. त्यापूर्वी घरात एक सोन्याची चोरी करून त्यातून जे काही पैसे मिळतील त्या पैशातून आपण नवीन जिंदगी सुरू करू असा त्यांचा एक मानस होता. परंतु तो मानस आपण हाणून पाडलेला आहे आणि सध्या ते दागिने आमच्याकडे आहेत आणि रमेशची पत्नी उर्मिला सध्या जेलमध्ये आहे. सोलापुरातील सासुरे इथे एका तरुणानं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. विवाहबाह्य संबंधातून तरुणानं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. मृत व्यक्तीचं नाव गोविंद बर्गे असून तो बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. एका काळ्या रंगाची चारचाकी शेतात उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता गोविंद बर्गे हे मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांना या गाडीतच एक पिस्तूल देखील आढळून आले आणि त्यातूनच त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. जिल्ह्यातील सावंतवाडी शहरामध्ये नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी खुलेआम जुगार अड्डा सुरू आहे. काही महिन्यापूर्वी पोलिसांनी डोंगरावरचा अड्डा उद्ध्वस्त केल्यानंतर आता पायथ्याशी जुगारांनी बैठक बसवली आहे. सावंतवाडी शहरात अशा प्रकारे खुलेआम जुगार अड्डा सुरू असल्यानं अशा प्रकारच्या अवैध जुगारावर पोलीस काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यामध्ये अवैध जुगार, दारू, मटका बंद करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र अद्यापही जिल्ह्यात अवैध धंदे बंद झाल्याचं दिसत नाहीये. पोटच्या मुलाचा मृत्यू झाल्यानं विरह सहन न झाल्यानं व्याकुळ झालेल्या आईनंही अवघ्या 3 तासातच प्राण सोडला. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील वाडी मुक्ताची इथे ही घटना घडली आहे. पुंडलिक देशमुख असं 60 वर्षीय मुलाचं नाव असून तो कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी वर्षभरापासून झुंज देत होते. तर सुलोचनाबाई देशमुख असं 80 वर्षाच्या आईचं नाव होतं. दोघांनाही एकाच चितेवर अग्नी देण्यात आलाय. गोंदियाच्या रायपूर साईलटोला मार्गावरती एका युवकाची अज्ञातांनी धारधार शस्त्रानं हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेनं उलगडा केलाय. मजुरीच्या पैशांच्या वादातून हत्या झाल्याचं तपासात उघड झालं असून या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या 2 बहिणींचा बुडून मृत्यू झालाय. टिटवाळ्याच्या वासुंदरी पाटील नगरमध्ये ही घटना घडली. सीना अन्सारी असं 8 वर्षीय आणि रिया अन्सारी असं 18 वर्षीय मुलींची नावं आहेत. दरम्यान मृत्यूपूर्वीचा त्या दोघींचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. बातमी परिवहन विभागातून आरटीओ मोठ्या प्रमाणात पदं रिक्त असल्यानं प्रशासनावरती ताण निर्माण झालाय. अलीकडेच 331 सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकांना पदोन्नती देऊन मोटर वाहन निरीक्षक करण्यात आल्यानं अनेक जागा रिक्त झाल्या. परिणामी राज्यभरात अप्पर परिवहन आयुक्तांपासून AIMV पर्यंत 700हून अधिक पदं रिक्त आहेत. राज्यातील वाढत्या वाहन संख्येच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणी, नोंदणी, परवाने, फिटनेस व प्रदूषण चाचणी, अपघात चौकशी, रस्ते सुरक्षा आणि वाहतूक या नियमांची अंमलबजावणी या जबाबदाऱ्या पार पडताना मनुष्यबळ अपुरं पडत असल्याचं चित्र आहे. मालेगाव शिक्षक घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांना अटक केली आहे. जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी, उपशिक्षण अधिकारी आणि कार्यालयीन अधीक्षकांवरती कारवाई करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी शिक्षण संस्था चालकासह 3 आधीच अटकेत आहेत. 2 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. बोगस शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. नागपूर शहरातल्या 5 भागांमध्ये आज वीज पुरवठा बंद असेल. नागपूरमध्ये महावितरणकडून नियमित देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी वीज पुरवठा बंद असणार आहे.
शहरातील काँग्रेस नगर, गांधीबाग, सिव्हिल लाईन्स, महाल आणि बुटीबोरी या विभागांचा वीज पुरवठा आज बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल महावितरणकडून पूर्वसूचना देत दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. आज सकाळी 8 वाजता ते दुपारी 4 दरम्यान विद्युत पुरवठा खंडित असेल. बातम्यांचा वेगवान आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी माझा. थोडक्यात प्रस्तुत करते जीपी पर्सिक सहकारी बँक लिमिटेड.